माळशिरस तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज माळशिरस तहसीलवर अनेक जणांची गर्दी बघायला मिळाली। एकूण 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती सदस्यांनी आज आपल्या पक्षाच्या तुमच्या आघाडीच्या वतीने अर्ज भरलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय सांगाल? खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक लागलेली आहे। गेली 8-9 वर्ष आम्ही या घटकाची किंवा या वेळेची प्रतीक्षा करत होतो। खरोखर प्रशासन असं सैराट सुटलेलं होतं। राज्यामध्ये असणारी सत्ता आणि त्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणारा हा कारभार हा कुठेतरी बेधुंद झालेला होता आणि त्याला लगाम घालण्यासाठी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमामधून आता त्या ठिकाणी प्रतिनिधी येणार आहेत। माळशिरस तालुक्याचं म्हणाल तर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी भरलेले आहेत। शिवसेनेच्या वतीनं 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती आमच्या सहकारी पक्षाला दिलेले आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती अशी निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे। त्याचबरोबर सगळे पक्ष पार्ट्या RPI सगळे या ठिकाणी आमच्या सोबत आहेत। समता परिषद असेल सगळे छोटे मोठ्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत, सगळे आमच्या सोबत आहेत। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जातोय। विरोधी पार्टी गेल्या महिन्याभरापासून देव पाण्यात घालून बसली होती की या दोन्हीमध्ये फूट होईल आणि आपलं कुठंतरी यामध्ये घोडं नावून निघेल। पण एक सुईभर एवढी सुद्धा संधी या निवडणुकीमध्ये आम्ही सोडली नाही। प्रत्येक उमेदवाराला त्याच्या प्राबल्यानुसार त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यांना काय न्याय देता येत नाही, पण या तालुक्यामधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला निश्चितपणानं म्हणजे 9 गटामध्ये प्रत्येक गट हा 10,000च्या फरकाने म्हणजे जवळजवळ 90,000चा फरक राहील अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक बसवलेली आहे। आणि ते चित्र तुम्ही पत्रकार म्हणून या तालुक्यातली सगळ्या मंडळींना ते माहिती आहे। पण त्याही पुढं जाऊन जेही विरोधकांची हालत झालेली आहे त्यांना कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला काय करावं, कारण एकही माणूस असा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्या तोडीचा नाही। आणि हे चित्र तालुका बघतोय, पत्रकार म्हणून तुम्ही पाहताय। ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं। या तालुक्यामधून सर्वच्या सर्व सीट निवडून येतील त्याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही, पण हे सदस्य असले पाहिजेत तरच हे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी जोपर्यंत पदाधिकारी असणार नाहीत, या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता असणार नाही तोपर्यंत हा जो भोंगळ कारभार आहे राज्य सरकारचा असो या अधिकाऱ्यांचा असो तो त्या ठिकाणी हटणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी सत्तेच्या माध्यमामधून सुद्धा 2 पक्षांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत। त्यामुळं जो कोणी असं म्हणतंय की सत्ता आमच्याच हातात आहे त्यामुळं निधीची अडचण पडणार नाही आणि सगळ्या पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक अतिशय पोषक आहे, चांगली आहे आणि ताकदीने ही निवडणूक आम्ही लढू। या शिवसेनेचं धनुष्यबाण तुमच्याबरोबर आहे, मशाल कुठं दिसत नाही। आता त्या ठिकाणी सगळ्यांना काय आम्हाला न्याय देता आला नाही। 2 गट एकत्र असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक तगडे उमेदवार अनेकांना जवळजवळ प्रत्येक गटातून 18 ते 20 म्हणजे 14पेक्षा अधिक लोक इच्छुक होते। लोकांना थांबवणं आणि त्यामधून न्याय देणं ही फार अवघड गोष्ट होती। तरी जे आमचे निष्ठावान आहेत, ज्याने आम्हाला समजून घेतलं, जे मागं थांबले आणि अनेकांना संध्या दिल्या,
त्यामुळंच ही पक्ष मोहिते पाटील गट असेल, जानकर गट असेल, हे एकत्र राहू शकले. अनेकांनी सहकार्य केलं. कार्यकर्ते त्या तोलामोलाचे किंवा निवडून येण्याच्या क्षमतेचे असतानासुद्धा त्या अनेक कार्यकर्त्यांनी म्हणजे आम्हाला आमच्या ही सगळं बिघडू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही बघताय ते चित्र तुम्हाला 3 यादी बाहेर आल्यानंतर नक्की समजेल. माळशिरसची विधानसभा, सोलापूरची लोकसभा, अकलूज नगर परिषद, अकलूजची निवडणूक आणि आता येणारी चालू असलेली सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या चौथ्या वेळेस माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांना मात मिळेल? नाही, ही चौथी निवडणूक म्हणजे गबाळ गुंडाळण्याची असेल. ही आता ही शेवटची निवडणूक आहे आणि ती लाखाच्या फरकानं आहे. ती काय अशी कच्ची किंवा ही निवडणूक नाही. त्यामुळं ज्यांनी या तालुक्यामध्ये दहशतवाद, मटका, गुटखा, गांजा आणि माझ्या माहितीप्रमाणे पक्षप्रवेशासाठी किमान 6 ट्रक कापड गेलं आणि अजून 1 ट्रकभर आणून ठेवलेलं आहे. जर 1,08,000 मतं पडली असली तर तुम्हाला प्रवेश घ्यायची आणि माणसं ही करायची कारणच काय त्यावेळेला. माळशिरस तालुक्याचे आमदार म्हणून सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेला आमच्या माध्यमातून काय आवाहन करचाल? नाही, नक्कीच विकासाच्या बाजूनं उभं राहावा, या तालुक्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं उभा राहावा, या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी लढा. आणि ही निर्णायक निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर राज्याचं सुद्धा डोळं उघडणार आहेत, जिल्ह्याचे डोळे उघडणार आहेत. ज्या सत्तेच्या माध्यमातून हा जो चाललेला नंगानाच आहे, दररोज कुठं सगळी मिळून 100 ऑपरेशन केली असतील, पण त्याची जाहिरात अशी आहे आम्ही 10,000 ऑपरेशन केली असतील. कुठं 150 डेप्या दिल्या, मी आत्तापर्यंत 5,000च्या वर डेप्या दिल्या असतील, नवीन 500 डेप्या केल्या असतील, पण त्याची जाहिरात फक्त केली जाते. अशा अनेक बाबी आहेत ज्या या तालुक्याच्या दृष्टीनं मोहिते पाटील कुटुंबी करतं, आम्हीही करतो. पण पक्षप्रवेश जे चालू आहेत म्हणजे यांच्याकडे एक बी माणूसच नव्हता, माणूसच शिल्लक नाही. बरं, तिकीटं कुणाला दिलेत? तुमचा जर निष्ठावान असेल, काम केलेला असेल, विधानसभेला असेल, लोकसभेला असेल, त्याला तिकीट द्या. एक बी माणूस नाही. मग ही रोज धरून आणायची आणि त्याला तिकीटं त्यांच्या गळ्यामध्ये गमजा टाकायचा. यासाठी म्हणून म्हटलं की 6 ट्रका हे काय गमजे, ह्याला काय म्हणतो, हे गेले. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेला जे सामर्थ्य आहे, जे ह्या तालुक्यानं मी सांगितलं होतं की EVMच्या माध्यमातून ही या तालुक्यामधली निवडणूक नेलेली आहे आणि हे चित्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. EVMचा सुद्धा प्रोग्रॅम तपासणी केली जाईल. त्याचा प्रोग्रॅम कोणी लिहिलेला आहे, काय लिहिलेला आहे आणि तो प्रोग्रॅम हा सेट करून निवडणुकीच्या तारखेलासुद्धा पाहायला जाईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे म्हणजे सेटिंगला वाव असणार नाही, हेराफेरीला वाव असणार नाही. आणि त्या मशीन आम्ही बेल असो, इशायल असो, या सगळ्यांच्या तपासूनच त्या मतदानाला सामोरं जाऊ. अन्यथा सेट केलेल्या मशिनी असतील तर त्या आम्ही निवडणुकीमध्ये वापरू देणार. माझे आमदार रामभाऊ सातपुते मगाशी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की एका बाजूला मी एकटा आहे आणि सगळे पक्ष, सगळे नेते एकत्र झालेले आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात, राज्यात सर्व ठिकाणी आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि सभापतीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा असेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि रामभाऊ सातपुतेंना काय तुम्ही सल्ला देणार? हो, एकटाच का राहिला आहे? एखादा तरी माणूस जोडीला तालुक्यातला घे ना. नव्हे, कोण तर जोडीला असला पाहिजे ना. एकटाच राहण्यासाठी म्हणजे काय, तुम्हाला गलिच्छ माणसालाच वाळीत टाकलं जातं. म्हणून ह्या तालुक्यातल्या जनतेनं त्याला वाळीत टाकलेला आहे. तो क्रूर माणूस आहे. जवळजवळ तो आल्यापासून या तालुक्यामध्ये 141 रिव्हॉल्वरला परवाना दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी. आणि त्याच्या बाजूला जे आहेत त्या प्रत्येकाच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे. असं काय तू केलं आहे म्हणजे किंवा अंधारात काय करतोय की तुला रिव्हॉल्वर लावून माणसं लागतात, संरक्षण लागतंय आणि असा काय काळा धंदा करतोय बाबा की तुला हे अशा पद्धतीनं हे सगळं
जे डाकू असतात, जे गुन्हेगार असतात, जे आतंकवादी असतात, जे टोळी युद्धवाले असतात आणि सेम तीच पोझिशन तुझी का व्हावी आणि काय कारण आहे असं वागण्याची. आम्ही एवढं 40 वर्ष राजकारण करतो आहे, आम्ही कधी रिव्हॉल्वर लावलं नाही. आम्हाला काय जे हातात येईल ते समजा ते काम करतं, पण तसा पुढच्यानं गुन्हा केला पाहिजे हे केलं पाहिजे आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेमध्ये ते सामर्थ्य आहे. जानकर साहेब, आणि- महापालिकामध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरला, त्याचा इफेक्ट हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती जाणवेल. काडी मात्र होणार नाही. ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मान असेल, फलटण असेल, सांगोला असेल. सांगोल्यामध्ये आम्ही 4,000 मागं राहिलो, फलटण मानमध्ये 50,000 मागं राहिलो. तरी या तिन्ही तालुक्यामध्ये माळशिरस असेल, माडा असेल, करमाळा असेल, या ग्रामीण भागामध्ये किंवा प्रणिती शिंदेंचं मोहोळ असेल, मंगळवेढा असेल, या तालुक्यांनी जे मतदान केलं, इथं तुतारी पिपाणी धरून 2,41,000 लीड झालं. त्यातनं आम्ही ते फलटणचं मायनस केलं तरी 1,81,000 तुतारी पिपाणी धरून आमची 60,000 मतं ही पिपाणीला गेली. आणि हा जो ग्रामीण भाग आहे, शहरामध्ये हिंदू मुस्लिम करता येतं, भारत पाकिस्तान करता येतं, आतंकवादी करता येतो, विष पेरता येतं आणि अशा पद्धतीनं शहरामध्ये लवकर त्यांना ती भूमी सुपीक करता येते. या ठिकाणी मात्र ग्रामीण भागामध्ये विकासावरती, स्वाभिमानावरती आणि तुमच्या अशा आकांक्षा युवकांच्या, तरुणांच्या यासाठी लढाई होणार. आणि ती लढाई यांनी पाकिस्तान जिंकलं, अमेरिका जिंकली, नुसत्या महापालिकाच काय तरीसुद्धा मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांचा झेंडा या पंचायत समितीवरती लागणार आणि 100% सगळ्या 18च्या 18 सीट जिंकून लागणार. तुमच्याकडे इच्छुकाची संख्या जास्त होती, यामुळे बंडखोरी वाढेल, नाराजी वाढेल, ही कशी थांबवणार? नाही, नक्कीच आमच्या लोकांनी खूप सारा 99% समजून घेतलेला आहे. 1% राहिलेला आहे. अनेक लोक मातबर होती, समजा यांच्यापेक्षा अजून चांगली माणसं खूप गावामध्ये होती, ज्येष्ठ होती, वयानं किंवा अनुभवानं खूप मोठी होती आणि तरीसुद्धा या सगळ्या तालुक्यामध्ये अनेकांना संधी देत असताना, दत्ताभाईला सुद्धा संधी देत असताना अनेक ज्येष्ठ मंडळी होती, अनुभवानं मोठी होती, श्रेष्ठत्वानं होती, पण त्या सगळ्यांनी समजून घेतलं आणि म्हणून या तरुणांना संध्या मिळाल्या. यामध्ये तुम्हाला आमच्या या सगळ्या टीममध्ये जवळजवळ 87% हे तरुण आहेत आणि चांगले उमेदवार आहेत. सगळ्या तरुणांना संधी मिळालेली आहे. नक्कीच 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती त्यांचा भोपळासुद्धा फुटणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे. ज्यांनी भरले त्यांची नाराजी माघार घेण्यापर्यंत दूर होईल का? ज्यांनी भरले त्यांची नाही, नक्कीच सगळ्यांची असं कुणी वाटत नाही मला. आमच्या प्रक्रियेमध्ये बाहेर जाणार नाही. आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ, बरोबर घेऊ आणि ते आमचेच कार्यकर्ते आहेत. आज रागाला गेले असतील, सगळ्यांना संधी देता येईल नाही, पण 99% लोकांचं समाधान झालेलं आहे. 1% राहिलं आहे. आम्हाला वेळ आहे, आम्ही नक्कीच त्यांचं समाधान करू किंवा नाराजी काढू. माळशिरस तालुक्याचे किंग मेकर समजले जाणारे जयसिंह मोती पाटील साहेब आत्ताच आपल्यासमोर आपल्यासोबत आले. मला काय बोलायचं नाही. एकंदरीत तुम्ही दादा, काय तुमचं एक निकालाची एक नेहमी इतिहास आहे की तुमचा एक आकडा असतो, तो आता माध्यमांना सांगा. आता आमदार साहेबांनी सांगितलं ते 100% खरं आहे. धन्यवाद. त्यामध्ये कुठं बदल होईल असं मला नाही वाटत. एकंदरीत ही निवडणूक कशी राहील? आम्ही आत्ताच एक प्रश्न आमदार साहेबांना विचारला होता की माळशिरसची विधानसभा, सोलापूरची लोकसभा, अकलूज नगर परिषदची निवडणूक आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती, भारतीय जनता पार्टीचे जे माजी आमदार राम सातपुते यांचं 4थ्यांदा पराभव होईल असं वाटतंय? डिपॉझिट जाईल आणि गबाळ गुंडाळणारे असेल. मी देत नाही मुलाखत, कारण माझी मुलाखत होती वादग्रस्त, त्यामुळे बोलत नाही. आमचे आमदार पण त्याची सहमत आहेत. आमदार साहेब, निमगाव गटासाठी तुम्ही मच्छिंद्रआबांची निवड केली, माजी सभापती, कुठेतरी त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि निमगाव गटासाठी तुम्ही जशी चर्चा आहे आबांची की सीट येऊ शकतं, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नाही, आमचं सीट आहे म्हणल्यावर ते येणारच आहे. मित्रपक्षाला उमेदवारी आम्ही दिलेली आहे,
तिकडं संग्रामनगर गटामध्ये एक दिलेलं आहे आणि निमगाव गटामध्ये एक दिलेलं आहे. सीट येऊ शकतं काय आहे ते कशा फरकाने